नमस्कार भगिनींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आणखीही महिलांना जर फॉर्म भरलेला नसेल तर आता महिलांसाठी एक खुशखबर आहे की ही या सप्टेंबरमध्ये सुद्धा आता तुम्ही फॉर्म भरू शकता आणि महिलांसाठी ही शेवटची संधी आहे। तारीख वाढवण्यात आलेली आहे आणि GR सुद्धा आलेला आहे। तर सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये तो GR काय आहे तो आपण बघणार आहोत। आपल्या फॅमिलीमधील कोणत्या महिलांचा जर फॉर्म बाकी असेल तर लवकरात लवकर ladkibhin.com या वेबसाईटला जाऊन तुम्ही आता फॉर्म भरू शकता। तर GR काय आहे तो आपण आता बघूया। तर मित्रांनो, बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुधारणा करण्याबाबत असं GR मध्ये सांगण्यात आलेले आहे। त्यानंतर तुम्ही खाली बघू शकता हा GR 2 तारखेचा आहे, 2 सप्टेंबर 2024चा हा GR आहे। तर त्याची आणखी प्रस्तावना काय आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। इथं बघू शकता राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलबजावणी करण्यात येत आहे असं सुद्धा या GR मध्ये सांगण्यात आलेले आहे। शासन निर्णय दिनांक 3/7/2024 परिच्छेद D मध्ये सदर योजनेमध्ये आता दिनांक 31/8/2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल असं सुद्धा या GR मध्ये सांगण्यात आलेलं आहे। तसेच दिनांक 31/8/2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1/7/2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। म्हणजे आपण जरी अर्ज ऑगस्टमध्ये जरी केलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला 7व्या महिन्यापासून ते 8व्या महिन्यापर्यंत जे काही पैसे आपले जमा झाले आहे ते सुद्धा तुम्हाला दरमहा मिळणार आहे। तर या योजनेअंतर्गत नोंदणीबाबत कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक या सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे। त्यानुसार या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 31/8/2024 नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्यात यावी याबाबत शासकीय निर्णय सांगण्यात आलेला आहे। तर शासन निर्णय काय आहे ते सुद्धा बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिलांना लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 पर्यंत या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यात मान्यता देत आहे। म्हणजे आता सप्टेंबरचा महिना सुद्धा तुम्हाला या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी देण्यात आलेला आहे। तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबत कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असं सुद्धा या GR मध्ये सांगण्यात आलेले आहे।